एक नाम हरि द्वैत नाम मधुरी एक नाम हरि द्वैत नाम एक नाम हरि द्वैत नाम एक नाम हरि द्वैत नाम अद्वैत कुसरी विरणादानी अद्वैत कुसरी विराधाने अद्वैत कुसरी विराधाने एक नाम हरि द्वैत नाम 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 अद्वैत कुसरी विरणादानी अद्वैत कुसरी विराधाने अद्वैत कुसरी विराधाने समबुद्धि घेता समान समबुद्धि घेता समान समबुद्धि घेता समान समबुद्धि घेता समान श्यामतमा वै हरि समतमावरी हरिता समतमावरी हरिता सर्वकटे राम ध्याने सर्वघटे राम ध्याने सर्वकटे राम ध्याने सर्वघटे राम ध्याने सूर्य प्रकाश प्रशांत सूर्य प्रकाश सूर्य प्रकाश समबुद्धि घेता समान समबुद्धि घेता समान समबुद्धि घेता समान समबुद्धि घेता समान श्यामतमा वै हरि थोडक्यात म्हणा लवकर म्हणा एक नाम हरे एक नाम हरे द्वैत नाम हरे एक नाम हरे
मनापासून नमस्कार. श्रीमती अनुसया रामचंद्र भालेकर परिवार या बंधूंला, या आमच्या ताईला, या परिवाराला अनंत जन्माच्या कर्मानी म्हणावं किंवा वाडवडिलांच्या आशीर्वादाने म्हणावं, माध्यम कुठलंही असू द्या. श्रावण शुद्ध पंचमी आहे. महादेव बाबांचा आज सोमवारचा पवित्र वार आहे आणि नागदेवतेच्या या पूजेच्या माध्यमातनी, माध्यम कुठलंही असू द्या दोस्तो, सज्जनो, हरिभक्तांनो, नामधारकांनो, कारण माणसाशी एकत्र गोडा होत नाही. सुबुद्धी दिली या भालेकर परिवाराला, त्यांच्या कर्मानी, वाडवडिलांच्या आशीर्वादाने आजचा खूप चांगला योग घडून आणला. माणसं अशी एकत्र होत नाही दादा, माणसाला वेळ किंवा फुरसत नाही. 24 कलाक माणसं बायका पोरांसाठी इतभर या पोटाच्या माध्यमातून राबणारी ही सगळी माणसं आमच्या सगळं इतभर पोटासाठी गणपती बाप्पाचा उत्सव आहे या कीर्तनाला, किंवा घराचे वास्तुशांती आहे या कीर्तनाला, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे गावकऱ्यांना. या कीर्तनाला तुम्हाला खायला, प्यायला, निजायला, उठायला, बसायला, चहाला, पाण्याला, नाश्त्याला सगळे व्यवस्था आमच्याकडे केली आहे. या कीर्तनाला आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा आहे. या कीर्तनाला नागदेवतेचा उत्सव आहे. तुमची सगळी सेवा आम्ही करू. अहो दादा, आम्ही तुमची सगळी सेवा करू. या कीर्तनाला तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी एकमेव जर पवित्र ठिकाण असेल, एवढंच वारकरी संप्रदायातलं या हरिकीर्तनाचं व्यासपीठ. विठ्ठला नाही, दुसरे स्टेज असतील. बुलबुलैया, टलट फलाफ यंगन बेट, नवा काकडी तहात बी, वडाची साल बाबडाला, बाबडाची पिंपडाला. इतर स्टेज जे आहे तिथं मनमानी चालते, गचांड धरणार कोणी नाही. हिंदुस्थान देशामध्ये, त्यात महाराष्ट्रामध्ये भल्याची गोष्ट तळागाळातल्या माणसाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी जवाई बापू एकमेव व्यासपीठ एवढी जागा आहे. ज्ञानोबा तुकारामाने या महाराष्ट्रावर अनंत उपकार केले उपकार सांगो मी काय, कीर्तन समजणं हे आयर्या गैर्याचं काम नाही. कीर्तनकार महाराज असू द्या, नाही तर ब्रह्मदेवाचा बाप असू द्या, मित्रो, कीर्तन समजणं एवढं सोपं समजायचं नाही. भगवान श्रीकृष्णाचं कीर्तन कंसाला नाही समजलं.
रामजीचं कीर्तन रावणाला नाही समजलं. आजही तसंच आहे, आजही तसंच आहे. किती लोकांना उमजत कीर्तनकार महाराजा सकट, किती लोकांना समजत, किती माणसं समजून देतात, किती माणसं उमजून घेतात. सर्वत्र दुर्लभ समोरची गाडी उभी केलेली आहे, ही 4 चाकाची मोटर बघा. ती 20 लाखाची असेल, ती 30 लाखाची असेल, ती 40 लाखाची असेल. मला कुठं खिशातनं द्यायची. 50 लाखाची असेल, असू द्या केवढ्याची पण. चाकातली हवा गेली तर गाडी चालते? खरं बोला पडतं. गाडी चालते? पंतप्रधानाची असू द्या, नाही तर त्याच्या जवायाची असू द्या, नाही तर ब्रह्मदेवाच्या नानाची मोटर असू द्या, मोटर चालते? चालत नाही, चालत नाही. केवढ्याची पण असू द्या, हवा निघून गेली तर चालते? ती मोटर काय नाही, ही मोटर काय. केवढ्याची बी असू द्या, केवढाही नखऱ्यातला बुवा असू द्या, हवा निघून गेली तर निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. आईला पधारा, आईला पधारा, आईला पधारा, आईला पधारा. तुमच्या नाकातली हवा हवेला चालवणार आणि तुम्ही. ऐका जरा ऐका. भालेकर परिवाराच्या निमित्तानं नागबाबाच्या माध्यमातून आपण एकत्र आलो. भाग्यवान माणसाला कळतं बरं, भाग्यवान माणसाला कळतं. तुमच्या नाकातली हवा हवेला चालवणारा आणि तुम्ही एक दोन. वेड लागलं जगाला, देव म्हणती भाग्या. 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 देव म्हणती भाग्या, देव म्हणती भाग्याला, देव म्हणती भाग्या, देव म्हणती भाग्याला. वेड लागलं जगाला, देव म्हणती भाग्याला. वेड लागलं जगाला, देव म्हणती भाग्याला. रीत समजून देणाऱ्यानं समजून द्यायला पाहिजे आणि समजून घेणाऱ्यानं देखील व्यवस्थित समजून घ्यायला पाहिजे. हो, रीत जी आहे समजून देणाऱ्यानं समजून द्यायला पाहिजे. नाकपुड्यातला येणारा जाणारा श्वास आणि श्वासाला चालवणारा आणि तुम्ही आपण सगळे जण एकच आहोत का वेगळे वेगळे आहोत? आता देव आपण आणि हवा जर वेगळे असू तर मी जळगाव खांडेश्वर इथपर्यंत कशी काय आलो? डोकं आहे का नाही? नाकातली हवा हवेला चालवणारा आणि बी एकच का वेगळं वेगळं? सांगणाऱ्या माणसाला रीत कळत आणि सांगणाऱ्या माणसाला जर समजून दिलं तर आज ना उद्या कळणार ना का नाही कळणार? कळणार नाही. मी आता मोटरनं येत होतो, आमचे जगदीश बाबा मला घेऊन आले. आता याला पत्रिका म्हणतात, याला हँडवेल म्हणतात, याला पुस्तक म्हणतात, याला वही म्हणतात, याला कागद म्हणतात,
याला पेपर म्हणतात. म्हणतात का? आता एवढं पाठीभर आहे का एकच आहे? काय एक खरं बोला, हे काय आहे? हा? गवतच आहे ना? कपाशीच्या काडक्यान ऊसाचा भुसा. पालेकर कोणा आणला रे आजचा पोहा उचलू? म्हणजे मी आतंकवादी आहे कधी? बॉम्ब टाकायला आलो कधी? आणि समजून जर घेतलं तर काय माय मरून जाते का? चांगलंच होईल ना. हे काय? हे पत्रिका आहे, आर्टिकल आहे, पुस्तक आहे, वही आहे, नोटबुक आहे, पेपर आहे, वर्तमानपत्र आहे का गवतच आहे? खरं बोला गड्या. एक गवत आहे का पेपर आहे? याचा अधिष्ठान काय? काय याचा अधिष्ठान? गवतच आहे ना? गवतच आहे ना? तुमचं अधिष्ठान काय? माणूस आहे का देव? तुमचा याचा अधिष्ठान गवत आहे, तुमचं अधिष्ठान काय? ऊठ. किती माणसाला समजतं? बाजारूंनी बाजार मांडला का नाही? तुझा आहे तुझं पाशे, अरे तुझा तुझा कडून द्यायला पाहिजे. हो, आणि कडून घेणाऱ्यानं देखील कडून घ्यायला पाहिजे. अरे जीवनामध्ये माणसाने एकच कीर्तन ऐकावं, परत कीर्तन ऐकायची गरज नको. मेलेलं बरं. एकच कीर्तन ऐकावं, पुन्हा कीर्तन ऐकायचं. संतसाच्या नानी घेतली प्रती, आम्ही समजून घेत नाही तर आमचा अनंत जन्माचा पाप. पण माझ्या ज्ञानोबरायने निवृत्ती महाराजांच्या आशीर्वादानं समजून घेतलं. माझ्या नामदेवरायने विसोबा चाटींच्या माध्यमातून समजून घेतलं. माझ्या माऊलीच्या माध्यमातून मुक्ताबाईनं समजून घेतलं का नाही समजून घेतलं? संदीपान ऋषींच्या आशीर्वादानं कृष्णदेवानं समजून घेतलं. वशिष्ठाच्या माध्यमातून रामजीनं समजून घेतलं. आम्ही बुवांच्या नादी लागलो. हो, आणि बुवांच्या नादी लागल्यामुळं बुवा फक्त गणगुड्या उघडायला होता. काय करायला होता? अस्तित्वाची जाणीव किती माणसं करून देतात. कीर्तन सुटल्यानंतर मला बेटा, माझं जर चुकीचं असेल मी माफी मागतो. अस्तित्वाची जाणीव करून देणारे किती गुरु सापडते. हा गणगुड्या उघडायला लावणाऱ्याला तर उठ आला, दगड बाजूला केला म्हणजे पटपट बुवा. भुवांमध्ये संतांमध्ये 36 मित्र आहे का? हो, भुवांमध्ये संतांमध्ये 36 आहे. 36 संत जे असतात ते अस्तित्वाची जाणीव करून देतात, आणि बुवा जे असतात निवड सत्कर्माच्या गप्पा ठोकतात. विठाला महिला मंडळ बसलेली आहे. अंगावर दागदागिने आहेत. गदगुले असतील, बारकाले असतील, पातळ असतील, जाड असतील, असू द्या, जसं असेल तसं. कारागिराच्या माध्यमातून जाड आणि बारीक. काय बोललो मी? काही नाही बोललो. ही महिला मंडळ बसलेली आहे. अंगावर दागदागिने आहेत. बारकाले असतील, गदगुले असतील, जाड असतील, पातळ असतील, असू द्या. कारागिराच्या माध्यमातून जाड आणि बारीक. जन्म घेणे लागे वासनेच्या
प्रकार असेल तसं कारागिराच्या माध्यमातून झाड आण पारी, कोण सावड्या रंगाचं, कोण गोऱ्या रंगाचं, कोण तांबर कलर, कोण उदबत्ती, कोण गटगुले, कोण कसं, कोण रुबाबानं चालतं, कोण असं करते. हा जाऊ द्या, बारकाले असू द्या, गटगुले असू द्या, कसेही असू द्या. हा सोनं आहे का दागदागिने आहे? खरं बोला, काय येते? सोनं जायला पाडी असेल, भिपाडी असेल, टॅप्स असेल, डोरला असेल, मंगळसूत्र असेल, सर असेल, अंगठी असेल. हा अधिष्ठान काय? खरंच बोलता ना? आणि कीर्तन सुटल्यावर कुठून आणला होता रे बुवा उचलून? म्हणजे माझ्या वाईट निसटल्या का? आणि समजून जर घेतलं तर काय मरून जाईल का माय? नाही ना, चांगलंच होईल ना. या दागदागिन्यांचं अधिष्ठान काय? अधिष्ठान काय? अधिष्ठान सोनंच आहे ना. हे सकाराम, तुकाराम, गंगाराम, सायबू, गैबू, खंडू, पांडू, उखळू, शेणपडू, कमल, विमल, सुमन. दागिन्यांचं अधिष्ठान जसं सोनं आहे तसं या सगळ्यांचं अधिष्ठान काय? ज्ञानदेवाप्रमाण आत्महानी दान सर्वांगावटे पूर्ण एकनाथ, सर्वांगावटे पूर्ण एकनाथ. ज्ञानदेवाप्रमाण आत्महानी दान सर्वांगावटे पूर्ण एकनाथ, सर्वांगावटे पूर्ण एकनाथ. स्वतःची ओळख नाही आणि दुसऱ्याची ओळख करायला निघालो. स्वतःचा तपास नाही, दुसऱ्याचा तपास करायला निघाला. आता आबरूदारपणा आहे का बिना आबरूचा धंदा आहे? स्वतःचा तपास करत नाही, दुसऱ्याच्या तपासाला निघाला. स्वतःची ओळख नाही, दुसऱ्याला ओळखायला निघायला. केला स्वतःचा तपास केला का? हे मी का हे ज्या सत्तेवर चालतं ते मी? कोण मी? हो अण्णा, अरे हा जन्म एवढीच गोष्ट समजून घेण्यासाठी आहे, निवड बायका पोरांचा भोग भोगण्यासाठी नाही. नाही 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 नाही, डुकर पण पोट भरतात, संसार करत नाही का डुकर? डुकराला सुद्धा 2-4 बच्चे असतात, या उकिड्यावरून त्या उकिड्यावर, आगंदारीवरून त्या आगंदारीमध्ये. डुकरे कुत्रे पण संसार करतात का? करत नाही. आणि मी पण संसार करतो. मग त्या कुत्र्या मांजऱ्याच्या संसारामध्ये माझ्या संसारामध्ये काय बदल आहे? तुला भल्याचं जर कळत नसेल, याचा जन्मी ओळखी करा. सांगणाऱ्याला रीत काही कळत नाही. अजून 1-2 उदाहरण सांगतो ना, अभंगाच्या मूळ मुद्द्याकडे येतो. भालेकरांना खूप चांगलं काम केलं. हो, नाही तर कल्पांती इथं मी आलो नसतो. नाही 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 नाही, आलो असतो इथं नाही. आणि तुमच्या माझ्या भेटी गाठी झाल्या नसत्या, तिकडं जळगाव खानदेशामध्ये मरून गेलो असतो मी. हो, पण भालेकरांच्या माध्यमातून या ठिकाणी येणं झालं. मी अजून थोडंसं जास्त सांगतो आणि अभंगाच्या मूळ मुद्द्याकडे येतो. मध बाजार असेल, पंढरपुराला 10 लाख, माऊलीच्या आळंदीला 9 लाख, तिकडं चंद्रभागा खान नाही, इकडे इंद्रायणीची वाट. भाग्याचा तो पारे, हो भाग्याचा तो पारे. भाग्यवान माणसं इकडे येतात. मज बाजार, एखाद्याकडे पावती आहे का उद्धार झाल्याची? नाही 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 नाही. माझ्या तुकारामाकडे पावती होती. देव पहावया गेलो, देव पहावया गेलो, देव पहावया गेलो.
वरने दादा बसलेले बघा तो तरणा दादा. लगीन केलं माय बापाने वंश वाढावं म्हणून ना. हा तरणा दादा बघा हा. हा मायबापानं तुमचं लगीन केलं वंशाला दिवा लागावा म्हणूनच ना. मग तुम्ही सासरवाडीला गेले लग्न झाल्यावर 2-4-8 दिवस राहिले मालाचा मस्का खाल्ला आणि नित्या वेळी बायकोला म्हणता येऊ का. आता हा आबरूचा धंदा आहे का चुकीचा आहे. सासरवाडीला गेल्यानंतर बायकोला घेऊन यायला पाहिजे का तसं निघून यायला पाहिजे. तुम्हाकडे काय रीत छे. तुम्हाकडे काय रीत छे. सासरवाडीला गेल्यानंतर जगदीश दादा माझ्या मित्राचं सासरवाड आहे वाटतंय ना. सासरवाडीला गेल्यानंतर बायकोला घेऊन यावं का येऊ का मग काय म्हणन की तुम्हाला आबरूदार का बिना आबरूचा. घेऊन यायला पाहिजे ना. घेऊनच यायला पाहिजे ना. घेऊनच यायला पाहिजे. बायकोनं 100 रुपये दिले दादा भाजीपाला घ्यायला. भाजीपाला घेऊन यावा का तसं यावं. तुमच्याकडे काय पद्धत आहे जवाई बापू. भाजीपाला घेऊन यावा ना. बायकोला घेऊन यावा आणि देवाला 80 वाऱ्या झाल्या पेटवायचं का वाऱ्याला. हात आला वाटतं पोरं बनावं. चांगला विचार केला. आमच्या वाडीवरील साधू संत पंढरपुराला गेले. देव घेऊ खरं बोला खरं बोला. देव घेऊन आले का तसे झाले. गेलाय कुठे गेले ते. आता साधू संत लाई होऊन आले का लाया वाटायला आले. काय बोललो मी. काय बोललो नाही का. साधू या मार्गावर किती लोक आहेत. सांगणाऱ्याला मार्ग कळत नाही तर ऐकणाऱ्याला कसं कळत. मार्ग दया काळे भाव भक्ती 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 देवाच्या मेल नदी साधी देवाच्या मेल नदी सांगण्याचा प्रयत्न करतात. समजून देण्याचा प्रयत्न करतात त्यांना भानामती म्हणतात. जे मांडण्याचा प्रयत्न करतात जे समजून देण्याचा प्रयत्न करतात त्यांना अंगात येणं म्हणतात. आता काय म्हणायला पाहिजे या माणसाला. आता शेवटचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी आणि अभंगाच्या पहिल्या ओळकडे येतो. ऐका जरा ऐका. याला डोटर म्हणतात. काय म्हणतात याला. अगोदर एक ओवी सांगतो तुम्हाला मी. ना तरी सागरीचा पाणी काय तरंगाची आहाती खाणी अवांतर करणी वारियाची नवे काय गोपाल कृष्ण भगवान की. आता तरंग लाटा का समुद्र. व्यवस्थित बोला. लाटा वेगळे समुद्राला सोडू नये ना. लाटा वेगळे तरंग वेगळे समुद्र वेगळे अवांतर करणी वारियाची नवे काय भूमियातून स्वयंभ काय घडे गाडगी याची निगती फुलालमतीचे गर्भ उमटले ज्ञानेश्वर महाराज. माणसं समजून घेतात. सांगणारा माणूस तरी समजून घेतो. समजत. अरे ते तो पाचाचे झाले कर्माच्या गुणी गुंतले. अरे तुम्ही स्वतंत्र असून तुम्ही गुंतून कसे गेले. पूर्वजन्मी पाप केले. पूर्वजन्मी पाप केले. ऐका ऐका
मार्ग कळत नाही. हा ये डोळे, हा कोणते डोळे, हा कशाला म्हणतात बेसन चपातीला, हा? सांगणाऱ्याला तरी कळतं. फावड्यानं पैसे ओढले जातात ना रे भाऊ. कीर्तन प्रवचनाच्या नावाखाली सौदे केले जातात ना रे दादा. कशाला म्हणतात डोळे. पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्ताराशी आले, विषय सुखनाशी मंत शमिता तिमिर कोंदले, 84 लक्ष येऊनी फिरिता दुःख भोगिले, ज्ञान दृष्टी हरपलीन तोनी नेत्र आंधळे. माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे, 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 माझ्याकडे का नाही. तू बंद कवा करशील आता. अरे पुढ्या भाबड्यांचा तू वेळ घेतला ना रे. समाजाला याच्यातलं काही कळत नाही ना रे. गाठलं ना रे समाजाला तू. अनंत वाचाळ बरळती बरळ. माझ्याकडे का नाही 10 एकर जमीन आहे. अरे रामानं असं केलं, कृष्णानं तसं केलं, ज्ञानानं तसं केलं, तुकारामानं असं केलं. तू काय करतो. जुना पुराणा भंगार लोखंड झाडाला फाशी घेऊन मरणार आहे. ज्ञान दृष्टी हरपली. ये डोळे, ये डोळे कोणचे डोळे, कशाला म्हणतात डोळे. बाजार मांडला ना बाजार. कुठे परंपरा, कुठे मार्ग. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतांचे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतांचे. विषय आणि विषयाचं प्रयोजन अवघड नाही, समजून द्यायला अवघड नाही, समजून घ्यायला अवघड नाही. मांडणाऱ्यानं व्यवस्थित मांडावं, मांडणाऱ्यानं व्यवस्थित मांडावं आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना देखील राजहंसाच्या जातीनं व्यवस्थित ऐकावं. गोष्ट आजही आताही आणि इथंही तयार आहे. नाम उच्चारिता कंठी पुढे माचीस पेटी आहे. रुपया 2 रुपयाला मिळते. एकच काडी कव जरूर घासली आणि गावाला वरच्या बाजूने लावून दिली. तुझा भाव करते. या पोहाला लावली तर महाराज म्हणून कधी. तिच्या अंगी काही तुझा भाव आहे का या काडीच्या अंगी. अरे भर उन्हाळ्यामध्ये तालुक्याच्या गावाला लावून द्या. विजवायला जाऊ नका. हिंदुस्थानाची राग नाही केली एका 3 पाट काडीनं मग बोला. मग काडीमध्ये एवढी पावर आहे ना. काडीमध्ये पावर. देवाच्या नामामध्ये काही पावर असेल समरस झाले कैसे नामे गेले जपतारे, कैसे नामे गेले जपतारे, करुणाने गेले समरस झाले, कैसे नामे गेले जपतारे, कैसे नामे गेले जपतारे. कशाला म्हणतात ना. अरे पेटाळाला नाही कळलं चालेल, पण चिकण्या माणसाला तरी कळावं का नाही. कशाला म्हणतात ना. अण्णा अरे ऐका, कशाला म्हणतात ना. आम्ही जे घेतो ते उपाडीला ठेवलेलं घेतो, त्याच्यानं सत्कर्म घडतं. देवाचं नाम घेतल्यानंतर परिणाम होतो. ऐका कशाला म्हणतात ना. ज्ञानेश्वरी वाचतय ना माणूस का नाही वाचत. ते अक्षराचे अव्यक्त. बाप दाद्याने 1 2 एकर 10 एकर वावर घेऊन दिलं वर्णन करण्यासाठी का बी पेरण्यासाठी. खरं बोला कशासाठी. किती माणसं बी पेरतात, किती माणसं बी पेरतात. कीर्तन सुटल्यानंतर मला बेटा एखादा दादा मी बी पेरतो नाही पायाला हात लावला मग बोला. वर्णनच करतात का बी पेरतात. ते अक्षराचे अव्यक्त
कशाला म्हणतात ना, हा? कशाला म्हणतात? ते अक्षर जे अव्यक्त गुरु शिष्याची परंपरा राहिली असती का? राहिली असती. ते अक्षर जे अव्यक्त न बोलणे, बोटानं दाखवता येत नाही, फाउंटन पेन लिहिता येत नाही. गुरु शिष्याची परंपरा कशाला? कशाला मग हंस ब्रह्मात्री आणि दत्तात्रय, हा? कशाला हिंदुस्थानाला ही परंपरा आली? मग डोकं चालत नाही. सांगणाऱ्याचं डोकं कान पडलं तर ऐकणाऱ्याचं कसं ठिकाणार यायचं? हा? परंपरा लाभली असती. आधी नाट उमा बीज प्रगटले आणि मच्छिंद्राला तरी सहज मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फडते थोनिया हंसरूपी ब्रह्म उपदेश श्रीहरी चतुर्श्लोकीचारी भागवत. परंपरा कशासाठी? मग ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश काल रहित सोहम भावे उपाशीत. उद्धार होतो नामानं. सत्कर्म केल्यानं पुण्य घडत. पुण्याचा साठोबा झाल्यानंतर स्वर्ग प्राप्त होते. ऐक जरा, पुण्य संपल्यानंतर परत जन्माला यावं लागतं. मग गट या पुण्याची पावटी सरे. मग हे राडगाडगा असंच चालवायचं का बिमोड करायचा? साधू संतांनी काय केलं? असंच राडगाडगा चक्र चालू ठेवलं का याचा बिमोड केला? बीज बाजूनी केली लाये खरं बोला बरं. खरानी माय मरी गेला रे दादा. आपले जे वाडवडील होऊन गेले साधू संत स्वरूपाशी एकरूप झाले का दुरावा ठेवला? आज आमचं काय चाललं? केला कधी विचार या गोष्टीचा? देव काय वाटेवर पडलेला आहे का म्हणतात? कीर्तनकार महाराज बोलतात देव काय वाटेवर पडलाय काय? हा, देव काय एवढं सोपं आहे का? देव कुठे गेला मग पाठीवर? कुठे गेला देव पाठीवर? देवा आहे, देवा आहे. राम कृष्ण ब्रह्मदेव विष्णू महादेव बाबा नारद बाबा सकाराम तुकाराम गंगाराम कमल विमल सुमन नाग बाबा. आकारानं वेगळं वेगळं असेल देव एकच आहे. डोकं नाही चालत गड, डोकं नाही चालत. सांगणाऱ्याचं डोकं कान पडलं, ऐकणाऱ्यांचं कधी ठिकाण. असू द्या देवी आणि देवता किती पण असू द्या, देव एकच. देव एकच. एक गाव आम्ही विठोबाचे.
हे प्रमाण आहेत म्हणून जिवंत आहोत आपण, नाही तर आतिंगवादींनी मारलं असतं आपणाला. कुठे आहे विठोबा? कुठे आहे विठोबा? विठोबा कुठे आहे विठोबा? जव आकारू पुढा देखती तो देव तया भावे भजती, विखटलिया टाकीती मेला म्हणून सद्गुरुनाथ महाराज की. या चांबड्याच्या डोळ्यानं जेवढं दिसतं सगळं जाणार आहे. अवघाची आकार ग्रासी येला काय, एकाची निराळे हरीचे नाम, एकाची निराळे हरीचे नाम. अवघाच्या आकार ग्रासी येला काढे. नक्की खरंच बोलतो आपण, पण खऱ्याची माय मेली. आता कुठे विठोबा? विठोबा कुठं आहे? खरं बोला. देवाची डागडुजी करता येते, देवाला कलरिंग करता येते, देवाला बसवता येतं, देवाला उपसता येतं. देव कुठे आहे? देव तुम्हाला एक ज्ञानोबरायांचा अभंग सांगतो मी. देह देवडी असता जाशी आना ठाया. अरे देह देवडी असता, देह देवडी काचा कौलांच्या घरातलं देऊन नाही. काय डोकं नाही चालत रे, सांगणारेच डोकं चालत नाही. देह देवडी असता जाशी आना ठाया. मुकलासिया ताम, निर्जीव दगडाची काय करशी सेवा. कोणी आणला रे पालेकराचा बुवा उचलून? आम्ही करतो ते चुकीचं करतो काय? तुमचा पेपर तुम्ही तपासा. आज या जगात आहोत आपण, उद्या नसू, पण मानवी जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटायचं असेल, जीवनाचं कोडं उलगडावं असं वाटत असेल, ऐतिहासिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, जीवनामध्ये संपादन व्हावे असं वाटत असेल, काही नाही कळलं तरी चालेल माणसाला, देव कळावा माणसाला. ज्या माणसाला देव कळत नाही, अरे दारुड्याचा पाया पडा, या धर्मपुडव्यांची मुस्कट सुद्धा बघू नका. काय मुस्कट बघता? बुडविला धर्मा धर्म झाला पार. देव देव बोलायचा विषय नाही. देव बोलायचा विषय नाही कडे. जावे त्याच्या वंशा बोलले विषय नाही. देव बोलले विषय नाही. काय दारू बोलायचा विषय नाही. बोलायचा विषय नाही. जावे त्याच्यावर देव बोलले नाही. नाही जावे त्याच्या वंशात देव अंगी प्रेमाचे भरते, प्रेमाचे भरते, अंगी प्रेमाचे
समजून घेणाऱ्यानं समजून घेतलं तर देवाचं नाम आणि नाम घेणारा देव, सूर्य आणि सूर्याची किरण एकच का वेगळं वेगळं? दूध आणि दुधाचा पांढरापणा एकच का वेगळं वेगळं? दागिना आणि दागिन्याचा पिवळापणा एकच का वेगळं वेगळं? तुम्ही आणि देव एकच का वेगळं वेगळं? एकच आहे ना. देवाचं नाम आणि घेणारा सगळं देह नावाचं जे द्वैत आहे ते द्वैत मिटवण्याचं जे ज्ञान आहे तेवढं ज्ञान करा. मस्त प्रपंच करा. अभंगाची पहिली एक नाम हरी द्वैत नाम गौरी, 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 अद्वैत कुसरी विरळा झाले, विरळा झाले, विरळा झाले, अद्वैत कुसरी विरळा झाले, अद्वैत कुसरी विरळा भगवंताने आवाज दिला. थोडं बोलूया आपण. वयाच्या 16व्या वर्षी क्रांती येईल. माझी केस पिकली, गौऱ्या मशानामध्ये गेल्या, पण पुढं पाऊल काही घातलं नाही. न्याय देवी नाही की उपाय करीशी चितुके, गुंथा वाढेल उलगडणार नाही. ऐक जरा, मी काही महाराज आहे. ग धरून बसू नको. ऐक जरा, नामदेवा एवढं तर नाही ना रे. बायको पुसत नसे. माझ्या तेरच्या काकानं थोपाटनं मारलं. अभ्यास घेतला. थोपाटनं मारलं म्हणजे अभ्यास घेतला. कुठवर पोचला. भरल्या सभेमध्ये अपमान केला नामदेवाचा. अखंड जयाला देवाचा शेजार. तुम्ही वेगळे, देव वेगळा आहे. अरे भ्रम घालवण्याचं ज्ञान कवा व्हायचं? विठ्ठल विस्तारी लाज दे, विठ्ठल विस्तारी लाज दे, संत पाताळे भरुणी, विठ्ठल
लाकडाचा मृदंग दिसतो आडवा घातलेला. दिसतो ना? दिसतो. दिसतो. दिसतो दादा. माझा दादा पण आप तेज पृथ्वी वायू आणि दिसत ना? हे जनावराचं कातड आहे. दिसत ना? इकडं पण तिकडं पण दिसत ना? दिसत. त्या कातडेला थाप मारल्याबरोबर बाहेर काहीतरी पडत. दिसत का? व्यक्तामध्ये मूठ का अव्यक्तामध्ये मूठ? खरं बोला, खरानी माय मरी गई, लबाड असण्याची ती राहिली. त्या कातड्यावर थाप मारल्याबरोबर बाहेर काहीतरी पडतं. खरं बोला, पडत ना? पडत ना? माणसाची देह चालवी अंता मीची एक करता म्हणू नका. निमित्ताचा धनी केला असे प्राणी. बाजारू लोकांनी बाजार मांडला तो एक अपवाद आहे. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला मागेच टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला मागेच टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं खऱ्या संताला मागे टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं खऱ्या संताला मागे टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला मागेच टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला मागेच टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला मागे टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं रे खऱ्या संताला मागे टाकलं. अद्वैत कुसरी विरडा झाले. माया हो, मी तुमले असं विचारस, तुमना मजार सोनं कोणाला आवडच नाही. माझी जळगावची आयराणी भाषा आहे. माया हो, मी तुमले असं विचारस, तुमना मजार सोनं कोणाला आवडच नाही. सगळ्यासले आवडस. सोनं इथून तिथून सगळ्यासले आवडस. मग बँटेज का पेनते? काय पेनते? बँटेज काय पेनते? धनराजा, सोनं घ्यायला ऐपत लागते. ग्रॅमभर तुकडा जर घ्यायला गेलं कमीत कमी 12-15 हजार रुपये लागतात. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल यावरे. म्हणून विठ्ठल यावरे. म्हणून विठ्ठल यावरे. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल यावरे. म्हणून विठ्ठल यावरे. म्हणून विठ्ठल यावरे. काय म्हशीच्या काश्यामध्ये दूध असून गोचिडाला कळत नाही. काय चुकीचं बोलतो भाऊ? बहुत सुकृताची जोडी. अनंत जन्माचा जर सुकृताचा बँक बॅलन्स असेल तर ही गोष्ट जमते. नाही गडविला, नाही वैसविला, नाही गडविला, नाही वैसविला. गडविला, नाही वैसविला. नाही गडविला, नाही वैसविला. गडविला नाही बैसविला भेटावयाला मन पुंडलिक आवरोनी धरा. मन पुंडलिक आवरोनी धरा. पुंडलिक आवरोनी धरा. मन पुंडलिक आवरोनी धरा. तेने होय स्वयरा आत्माराम. तेने होय स्वयरा आत्माराम. तेने होय स्वयरा आत्माराम. काय म्हणताय म्हणजे? आहे तेच म्हणायचं आपल्याला. नाही घडविला, नाही बैसविला, नाही नाम छंद्यंती शस्त्रानी. नाही घडविला, नाही बैसविला, भेटा वयाला पुंडलिका. मन पुंडलिका आवरुनी धरा. तेने वय स्वैरा आत्मा राम श्रीपाद महाराज की
चुकलं का आमचं चुकलं. मृदुंग वाजवण्याच्या तागानं कातण्यावर थाप मारली, बाहेर काहीतरी पडत का नाही पडत. व्यक्तामध्ये मुडत का अव्यक्तामध्ये मुडत. अव्यक्तामध्ये मुडत. विनेकरी दादा विना वाजवतात. सावड्या रंगाचे सडपातळ बांध्याचे विना पण दिसतात. 2-5 तारा दिसतात. ताराले फट मारल्याबरोबर काहीतरी पडत. पडत ना का नाही पडत. तेवढ्या पुरत आहे का जगभर आहे. कानाची ताकद पुरत नसेल जगभर आहे. हे सुद्धा जगभर आहे. हे जसं अव्यक्त आहे का व्यक्त आहे. खरं बोला बरं. व्यक्त आहे का अव्यक्त आहे. अव्यक्त आहे. दिसत तारा पट मारल्यावर बाहेर पडत. व्यक्त आहे का अव्यक्त आहे. अव्यक्त आहे. हे अव्यक्त हे अव्यक्त. मी आता तुमच्या पुढे तासाभरापासून बोलतो. हे माझे शब्द जे बाहेर पडतात, काय डोळ्यामध्ये पाणी आणतात, काय अंगाले घाम फुटतात, काय गुस्सा आणतात ना. परत याचं तोंड बघायचं नाही. काही शब्द गुस्सा आणतात, काही शब्द परिणाम करतात. हे अव्यक्त आहे. हे अव्यक्त आहे. माझ्या या डबड्यात जे शब्द बाहेर पडतात ते शब्द अव्यक्त का व्यक्त झालं. अव्यक्त. अरे शब्द जर अव्यक्त आहे, शब्द जिथून उमटतात ती गोष्ट कशी असेल. केला कधी विचार केला या गोष्टीचा. या गोष्टीचा विचार केला. कांद्यामध्ये बी आहे ना. कांद्यामध्ये बी आहे का नाही. शामराव कांद्यामध्ये बी आहे ना रे. आहे ना बी. या चांबड्याच्या डोळ्यानं बी दिसत का नाही. बी स्टँड आणि बी नाही. शरीरामध्ये टेव नाही. आहे ना बी. सत्यनारायण मांडल्यानं कळन का. सत्यनारायण मांडल्यानं कांद्यामध्ये बी आहे कवाकडे. शेतकऱ्याला भेटावं लागेल ना. हृदयामध्ये देव आहे ना कवाकडे. तुका म्हणे हातो स्वये पराब्रह्म. तुका म्हणे हातो स्वये परब्रह्म. म्हणे हातो स्वयं परब्रह्म. म्हणे हातो स्वयं परब्रह्म. मूर्खने वर्म. ऐका ते काय बोलतात ऐका. तुका म्हणे हातो स्वये परब्रह्म. तुका म्हणे हातो स्वये बावड्या बावड्या. या माझ्या दादाचं ऐकू नका. प्रमाणासाठी एकदा टाळी वाजवा. या माझ्या दादाचं ऐकू नका. भालेकरांचं ऐकू नका. माझ्या जगदीश दादाचं ऐकू नका. माझ्या गुरुचं ऐकू नका. माझं तर ऐकूच नका. पण संतांचं ऐकायचं नाही का तुम्हाला. मग काय बायकोच्या बहिणीचं ऐकायचं काय. संतांचं नाही ऐकायचं. तुम्हीच आहात खरे. तुम्ही खरे आहात. तुम्हाला सोडून या जगात खरं काहीच नाही. तुका म्हणे आहात. मला दाखवा. मी तुमचा अनुग्रह घेईन कीर्तन सुटल्यावर. तुम्हाला सोडून या जगात दुसरं खरं काय. मला दाखवा. मी तुमचा अनुग्रह घेईन. नाही घेतला त्याचा बाप दोन. तुका म्हणे आहात स्वयं परब्रह्म. तुम्हीच आहात खरे. कधी तपासून बघितलं का. तपासून बघितलं कधी. गुरु विना ज्ञान कळेना.
वर्म संत वर्म कशाला म्हणतात वर्म? गणगोड्या उघडायला, बेसन चपातीला कशाला म्हणतात वर्म? वर्म हे संतांच्या मुठीत. आयुष्य वर्म मज दावी नारायण, आईची वर्म मज दावी नारायण, आईचे वर्म मज दावी नारायण, आईचे वर्म मज दावी नारायण. अंतरीच्या गुणा प्रगट होई, अंतरीच्या गुणा प्रगट होई, अंतरीच्या गुणा प्रगट होई. माझ्या जळगाव खानदेशामध्ये खापरावर पोळ्या बनवतात. मातीचं खापर असतं एवढं मोठं आणि त्या पोळ्या इथं घेतात. तुमच्याकडं पोळपाटवर घेतात, आमच्या जळगावला या कोपरांवर घेतात महिला मंडळ. असं 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 कायनू करतात आणि मग ते गोधडी एवढं होतंय, ते असं एवढं मोठं गोधडी एवढं होतंय आणि परत असं खापरावर टाकलं जातं. त्याला शिजवलं जातं. वरून पापुद्रा असतो, खालून पापुद्रा असतो आणि मध्ये माल भरलेला असतो. हा. आता माझ्या जळगावच्या खापरावरच्या पोळ्या जर तुम्हाला आई जळगावकरांच्या खापरावरच्या पोळ्या जर तुम्हाला शिकून घ्यायच्या असतील, त्या वर्म जर करून घ्यायचं असेल, त्या माईचा तुम्हाला पाया पडावं लागेल. माझेनी अनुसंधानी बिन स्नान संध्या जप होम दान हातवा धर्म जान मज भजन ते नव्हे. भजनाचं जे वर्म आहे ते संतांची मुठीत आहे. संतांनी की संग लाग रे तेरी आजी बनेगी, संतान के संग लाग रे. तेरी आजी बनेगी, संतान के संग लाग रे. तेरी आजी बनेगी, संतान के संग लाग रे. तेरी आजी बनेगी. एक ओळी बोलू आपण. अभंगाच्या 2 नंबरच्या ओळीकडे येऊ. गुरु तेथे ज्ञान. काय सांगतात गुरु? घाला तुळशीला पाणी. गुरु तेथे ज्ञान. काय सांगतात गुरु? दररोज सकाळी सूर्याचा नमस्कार करत जा. गुरु तेथे ज्ञान. सोमवार निराहार करत जा. काय सांगतात गुरु? अरे उपवास करणं, कंपळाला गंध लावणं, तुळशीला पाणी ओतणं, सूर्याचा नमस्कार करणं ही माझ्या हिंदुस्थान देशाची संस्कृती आहे. गुरु ह्या गोष्टी कधीच तुम्हाला सांगत नाही. गुरु तुम्हाला तुमची याद करून देतात. गुरु तेथे ज्ञान. गुरु करणारेच गुरु झाले. मी तुमचा गुरु पडा माझा पाया, गुरु गावात चोऱ्या करी, शिष्य नदीला मासे धरी. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही केलं का तसंच होईल. आम्ही आमचं बघून घेऊ, तू तुझं बघ. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले आईचे किती, उपजले मेले आईचे किती. वर्माच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. वर्म हा स्टोच्या नवजल मध्ये कचरा गेला, एकाच बाजूला बुडुक बुडुक करतं, ते असं ओढतं एकाच बाजूला बुडुक 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 बुडुक. त्याच्यातली हवा जर नाही काढली ना, मारून सुद्धा टाकन बर का ते. हा एवढी ताकद आहे, स्फोट होतो. मनमना भाऊ मध्ये बघतो 9व्या अध्यायामध्ये 34 नंबरला जो श्लोक आहे. डोकं नाही चालत, सांगणाऱ्याचं डोकं कान पडलंय. आहे बघा. तू म्हणे ये मीच करी. दादा ऐकलंय? 2 पैशाला पिन मिळते, 2 पैशाला. दुकानाकडे जा, 2 पैसे दे, पिन देते ते. त्याला तार असते पुढं. त्या नवजलच्या छेदामध्ये जो कचरा गेलाय म्हणून पुडू पुडू करतय. मी वेगळा, देव वेगळा, मी वेगळा, देव वेगळा. तुम्ही आणि देव वेगळे आहात का? अज्ञान उमजून देत एक हरी आत्मा जीव शिव सामा वाया जो वाया नगरे मना
तुम्ही सम का विषम? समज आहोत, पण देव वेगळा आणि मी वेगळा याले काय कारण? विषमता आली. विषमता आली ना. विषमता घालवण्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान जर करून घेतलं शाण्या माणसाला भेटून, प्रश्न मिटला का राहिला? एकाला कावीळ नावाचा रोग होता. कावीळ, त्याला विचारण्यात आलं, म्हणलं तुम्हाला जगाच्या बाबतीत काय वाटतंय? ते म्हणलं जग सगळं पिवळं आहे, तुझा रोग तपास. समाबुद्धी घेता तुम्ही सम का विषम? देव सम का विषम? महादुरावा निर्माण का झाला? मट्टे का एक नाग बनाया, उनके सेवा करियो. जीवित नाग जब घर में निकला, ले लाठी धमकाई. अंधेरी दुनिया भजन बिना कैसे चले, अंधेरी दुनिया. पिन मिळते, पिन आणि पिनची तार टाका आणि जरा वेळ घुसमुटू द्या. हा, अंगात येणं म्हणतात ना. लाज नाही वाटत. माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाडणे निशांक मध्याची चोख. पिन मारा, पिन उपसून घ्या. पुढे काय? कशाला म्हणतात गुरुवाक्य रे दादा? गुरुवाक्य बोलायचा विषय नाही. 50 लाखाला बंगला आहे बघा, 50 लाखाला बंगला, कमीत कमी 20,000 रुपयाचा दरवाजा आहे, कमीत कमी 2,000 रुपयाचा कडीकोंडा आहे. ऐका जरा, 2,000 रुपयाचा कडीकोंडा, 1,000 रुपयाचं कुलूप आहे, 1,000 रुपयाचं कुलूप, आणि 2 इंचाची एवढी पट्टी आहे बघा, एवढी पट्टी. काय म्हणतात त्याला? चाबी. 50,000 रुपये एवढाच खेळा सांभाळतो. कमरेला बांधतात. खुपसल्यानंतर लागलं का नाही आज सोडून बघतात. स्वतःला कधी आज सोडून बघितलं नाही, कारण गचक धरणारच कोणी नाही. लागलं का नाही, लागलं कमरेला किल्ली सांभाळतात. तुमचे 50,000 रुपये आता ही 3 पाट किल्ली सांभाळते का बंगला सांभाळतो? खर्र बोला, खर्र बोला, खर्र बोला. तुमचे 50,000 रुपये घरात ठेवले, किल्ली कमरेला लेकरा बाळाला धरून खरडून कीर्तनाला आले. भरोसा कोणावर? बंगल्यावर नाही. खर्र बोला. अरे 3 पाट किल्ली तुमचे 50,000 रुपयाचा दरवाजा सांभाळत नाही, कडीकोंडा सांभाळत नाही, कुलूप सांभाळत नाही, बंगला सांभाळत नाही. तुमचे 50,000 रुपये अरे 3 पाट 2 इंचाची पट्टी सांभाळू शकते. या 3 पाट पट्टीमध्ये जर एवढी ताकद आहे, भगवंताच्या वर्मामध्ये किती ताकद? अभंगाची 3री ओळ. सर्व घटी राम देहा देया का, 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 सर्व घटी राम देहा देया का.
हिंदुस्थान देशातलं जे संत साहित्य आहे, पुराण जे आहे, भगवान महादेव बाबाने या नाग बाबाला गड्यामध्ये घेतलं. भगवान परमात्म्यानं पुराणामध्ये अजून कालियाचं रूप जे होतं त्या भगवंताचं, कालिया त्याच्याशी खेळला. तिसरा मुद्दा, नाग देवता जर म्हटली, शेतकऱ्याचं हे दैवत आहे. शेतकऱ्याच्या वावरातला राखणदार आहे, पिकांना सांभाळतो. आज आहे श्रावण शुद्ध पंचमी. हिंदुस्थान देशामध्ये पंचमीचा सण साजरा केला जातो, कारण नाग ही जी देवता आहे हे शेतकऱ्याचा राग आहे. बंगल्याचं आजूबाजूचं संरक्षण सुद्धा नाग देवता करतो. नाग देवता तुम्हाला काही करत नाही. नाग देवता अगोदर तुम्हाला सूचना देतात, मला जाऊ द्या. तुमच्या घराचा राखणदार आहे, तुमच्या वावराचा राखणदार आहे. नाग बाबा कधीच वावरामध्ये उंदर होऊन देत नाही. नाही 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 नाही, बरेच काम नाग देवता करते. म्हणून ही भारत देशाची पवित्र संस्कृती आहे. एक रे आत्मा जेव शेव, एवढं त्यांना ठेवा. सगळ्यांचा आत्मा हा श्रीहरी आहे. रूप आज आहे, उद्या नाही. तो पार कुमाये अनुभव आहे का मनामनी आहे. मित्र हो दोस्तो, कीर्तन सुटण्याचे बेतात आलं. ज्ञानदेवा चित्ती मी चित्तानं पाठ केला आणि परिणाम झाला. मागेले या जन्मा शास्त्र म्हणजे वरण भात खायच्या पत्तरवड्या आहेत काय, का फैसला आहे जन्म मरणाचा म्हणामणी किंबहुना सोय जीव आत्म्याची लाई तेथे जे होय दया नाम सुख श्रीपाद महाराज की म्हणामणी एक अनुभव. प्रपंचाचा जो अनुभव आहे तो मारुती बाप्पानं सांगावा का तुकाराम महाराजांना सांगावा. वारे वा तारा मागील या जन्मा मुक्त झालो. प्रपंचाचा अनुभव जगद्गुरु संत तुकोबारायांनी सांगावा का स्वामींनी सांगावा.
आणि स्वामी जर प्रपंचाचा अनुभव सांगत असतील तर काय म्हणायला पाहिजे? बरोबर का चुकलं? स्वामी जर प्रपंचाचा अनुभव सांगत असतील, स्वामींचं चुकलं का? बरं, खरं बोला, खरं बोला. हा? स्वामींचं चुकलं का? बरोबर. स्वामी त्या रस्त्यानं कधी गेले काय? नाही ना. लग्नाच्या बोलण्यावरून स्वामी निघून गेले. तुम्ही काय आजमावून बघितला प्रपंच? गप बसायचं गप. प्रपंचाचा अनुभव सांगावा माझ्या जगद्गुरु संत तुकोबाराय. तुकाचा खोनिया सांगे, 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 तुकाचा खोनिया मद अनुभव आहे अंगे, मद अनुभव आहे अंगे, मद अनुभव आहे अंगे, मद अनुभव आहे अंगे, तुकाचा खोनिया सांगे, तुकाचा खोनिया सांगे, तुकाचा रामदास स्वामी महाराजांनी प्रपंचाचा अनुभव सांगायचा नाही. टिंगल होईल, टिंगल टिंगल होईल. मजाक करू नका, तुम्हाला अनुभव नाही. अनुभव नाही पोटी त्याच्या ऐकून ये गोष्टी, त्याच्या ऐकून ये गोष्टी, त्याच्या ऐकून ये गोष्टी. अनुभव नाही पोटी त्याच्या ऐकून ये गोष्टी, त्याच्या ऐकून ये गोष्टी, त्याच्या ऐकून ये गोष्टी. सुटलं आता आपलं कीर्तन. तुम्ही मुंबईकर मंडळी आहे. मी आता रस्त्यानं जगदीश बाबांच्या बरोबर आलो. आजूबाजूला थोडी थोडी जमीन बघितली. मी तुमच्याकडे भात लावला जातो. हा, तांदूळ उगतो का साड उगते? खरं बोला. साड उगते का? हा, साड उगते. त्या साडीचं जे टर्पल आहे असं उपसून फेकाटलं तर तांदूळ उगतो का? ते साडीवरचं जे टर्पल आहे त्याला घालवायला किती बुलडोजर लागले? बुलडोजर. मग आहे बघा, 10-5 दाणे इथं घ्यायचे, एक पीड मारायचं. ऐका जरा, कीर्तन सुट्टय आता. तुम्ही परत माझं तोंड बघणार नाही. आब्रूदार माणसं कधीच बघणार नाही. आहे बघा, एक पीड मारायचा. ज्ञानेविन नाचले बुद्धी भेदाशी आले. बोलायला होता. महाराष्ट्रावर पिंपळीची निडोबा धरल्यानंतर श्रीपाद महाराजांचे अनंत उपकार आहे. अनंत उपकार आहे. जगदीश दादा आम्ही गाडीतनं जेव्हा आलो, अरे भगवंताचा परिणाम आज या आता इथे होऊ शकतो. ते भाव टाकी ती इंद्रिय विषय विसरती, सोहम भावे प्रचिती प्रगट. अज्ञानी माणसं म्हणतात वाटेवर पडलेले काय, ब्रह्मानंदे लागली टाळी आज बी. आता इथं हंकार धरी सोहमपण प्रमाण ओव्या काय फक्त बोलायच्या असतात काय? अभ्यास नाही दाखवायचा, गप बसायचं गप. अनुभव महत्वाचा, अनुभव महत्वाचा. आम्ही अनुभव, तुमच्याकडे अनुभव नाहीये, आमचा अभ्यास आहे. हंकार धरी सोहमपण. मन्य राम झाले रे, मन्य राम झाले.
सोमपण मनी राम झाले तई चित्ती प्रगटे चैतन्य घन आणि तेने मन होय उन्मन. कंठी प्रेम धाडे नैनी रडोडे कंठी प्रेम धाडे नैनी रडोडे हृदय प्रगटे राम रूप हृदय प्रगटे राम रूप कंठी प्रेम धाडे नैनी रडोडे कंठी प्रेम धाडे नैनी रडोडे हृदय प्रगटे राम होय, होय, होय. हृदय प्रगटे राम नाल्याचं ओढ्याला ओढ्याचं नदीला आणि नदीचं समुद्राला प्रश्न मिटला का राहिला? खरं बोला, प्रश्न मिटला का राहिला? तुका म्हणे गंगा सागर संगमे तुका म्हणे गंगा सागर संगमे तुका म्हणे गंगा अर्जुना आता कसं वाटत? अर्जुना आता कसं वाटत? संतांना शरण गेल्यानंतर कृष्णा काय विचारताय? आता कसं वाटत? गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो कृष्णपणे, आता बोलणे पुसणे काहीच नाही श्रीपाद महाराज मिले एक विश्व एक पण आयुष्य आडुमाळ होते तुझे पण तेही आटून गेले अंतकरण विराले सहसा श्रीपाद महाराज पोटातून या उल्हासता रंगी गाता पै नाचता अंतरिद्रव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिशे. ही महाराष्ट्रातली काही बाजारू मंडळी आहे ना दादा आमच्यासारखी, त्या अंगात येणं म्हणतात. कुठून आला पंथ? आमचा वारकरी संप्रदाय. तू इकडे तुला दाखवतो मी कोणता पंथ आहे. आता 1 तासापासून तुमच्या पुढे बोलतोय मी. काही ज्ञानोबा तुकारामाला सोडून वेगळं बोलतो मी? कशाने अपप्रचार करताय? ज्यानं तुला पैदा केले त्याला नाही ओळखले? अरे हा तर 24 कॅरेटचा वारकरी संप्रदाय. गुंतल होतो अर्जुनपणे, तेथ एक विश्व एक आपण. आयशा अणुमाळ होते तुझे पण तेही आटून गेले अंतकरण. पोटातून या उल्हासतात
रंगी गाता पैनाचता अंतरी द्रव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिशे अंतरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उभिली गुडी आत्मा अनुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाहे नयनी लोटाला प्रेमे महापुर 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 कापते शरीर धरा धरा 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 नयनी लोटाला प्रेमे महापुर नयनी लोटाला प्रेमे महापुर नयनी लोटाला प्रेमे मागल्या जन्मा मुक्त झालो महाराज ज्ञानेश्वर माऊली नागदेवतेच्या उत्सवाच्या निमित्तानं भालेकर बंगल्यावर तुम्ही आपण आज उपस्थित राहिलो 1-1.5 तासपर्यंत तुमची सेवा केली माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या विचारांना अनुसरून असेल ज्ञानोबरायांच्या मताला सोडून मी काही बोललो असेल मायबाप प्रकृतीचा गुणधर्म सोडून समजून जागेवर सोडून द्या चांगलं असेल जरूर विचार करा अरे मंथुनी नवनीता तसेच वाया व्यर्थ कथा करा रे बापांनो आम्ही तेणे सुखी बोलता बोलता बराच वेळ गेला कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणी हिची आज आवडे देवाशी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गोडा गोपी चंदन टिडा हृदय कडवडा वैष्णवांचा नागदेवता या कुटुंबाचं संरक्षण करो अशी श्रीपाद बाप्पांना साक्षी धरून मी आजच्या सेवेला येता सांगितलं अवकाश या पद्धतीने मी चुकलं असेल तर माफी मागतो चांगले असेल तर विचार करा कीर्तन सुटलंय नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलबीर बाबा माऊली हो सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलबीर बाबा माऊली हो सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली बलबीर बाबा माऊली हो सखयानंद माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा जसं म्हणता येईल तसं बाबा माऊली नारायण बाबा माऊली लक्ष्मण
ज्ञानदेवाचे ते हरी पाठ देवा. ज्ञानदेवाचे ते हरी पाठ देवा. ज्ञानदेवाचे ते हरी पाठ देवा. मागिली या जन्म मुक्त झालो. मागिली या जन्म मुक्त झालो. मुक्त झालो. हरिमुखे म्हणा रे मुखे म्हणा. हरिमुखे म्हणा रे मुखे म्हणा. मागिली या जन्म मुक्त झालो. मागिली या जन्म मुक्त झालो. मुक्त झालो. हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. Yeah.